साहेब महागाई लई वाढल्या हो, काय त्याच्यावर काय कोण म्हणते महागाई वाढल्यावर तू मला खरं सांग, महागाई वाढल्या जनता कायम रडतच असते. तुला सांगतो आता 50 रुपयाची क्वार्टर 250 का 300 रुपये झाले. 10 रुपयाचा मावा 40 रुपये 50 रुपये झाला. दिवसातनं 4-4 5-5 खायचे. आज तुला सांगतो प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल असतो. गरीब म्हणायचे गाड्या आहे प्रत्येक घरात 2-2 3-3. पेट्रोलला पैसे आहे, ते मोबाईल चार्जिंग करा यांच्याकडे पैसे आहे. ती महागाई नाही. केबलमध्ये घरात टी व्ही कलर केबल ते चालते. आता फुकट धान्याने मिळालेले गव्हर्नमेंट धान्य देते. तुला सांगतो गहू तांदूळ आता संसार करायला किती लागते माझ्या हिशोबानं 14 जणांचा संसार महिन्याला माहिती 10 ते 15 हजारमध्ये संसार होते. करायची इच्छा पाहिजे. तुला सांगतो एक भाजी एक आमटी भात चपाती चैन्या करायला तुम्हाला पाहिजे ना, चैन्याच्या वस्तू पाहिजे. आणि महागाई आता परवा मी ते ह्याला वाचलं पाडव्याला कोटी रुपयाची उलाढाल झाली. आज एक हॉटेल तर रात्री रिकामे दिसते बघ, सगळे हॉटेल फुल असतात. हाय त्या नाहीत बघ चैन्या महागाई म्हणताय. मग हे कुठलं आलं तुला सांगतो साहेब मोठाच होत चाललाय, गरीब होत चाललाय. गरीब कोणा आहे गरीब. आता तुला सांगतो घरात 30-40 हजार रुपये पगार आहे साध्या शिपायाला. लाखला 70,000 पगार आहेत. कोणाला गरीब म्हणायचं तुला सांगतो. आणि माझं म्हणणं आहे बघ, कष्ट जिद्द पाहिजे, काम करायची उठते पाहिजे. लक्षात ठेव फुकट गायचे. आणि गव्हर्नमेंटकडे ही नेते लोक हे मोफत देतो ते मोफत देतो. ह्यांच्यात हिंमत आधी स्वतःच्या इस्टेट एकाने द्या बघू जनतेला देतात का बघा म्हणून. आता तर राहुल गांधीमध्ये 1 लाख रुपये देतो. ते तांदूळ मग काय चालेल माणसांना काय काम पाहिजे का नको. असं फुकटची खायची सवय झाली तर काय उपयोग आहे. आता 5 रुपयाने दिलं तर तुला तर ते थाळी फुकट मिळते. काय चालले तू बघतोस ना. आणि गरीब म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न आला. आता शेतकरी ज्याच्यावर हे चालते निसर्गाने साथ दिली तर शेती आहे. आणि तुमच्या वस्तूला भाव पाहिजे आणि दुसऱ्या वस्तू घेताना महाग म्हणणे हे योग्य आहे काय. आज तुला जो 10,000 शिपायाला पगार होता तिथे 40,000 झाला. महागाई वाढणार का नाही. जिथे 20,000 25,000 क्लार्क होतं तिथे 70,000 झाला. 10-15% लोक तसे आहेत. बाकीच्यांचं काय अशी सगळे. आता व्यापारात पण तुम्हाला सांगतो किती मिळते सांग ना. आता तुम्हाला मटका खेळायला 2 नंबर सगळेजण फार्मात आहेत बाहेर जेवाय खायला. मग म्हणायचं कसं आहे असनी आज कोटी रुपयाची उलाढाल काय 10-15 जण घेतात. तुला सांगतो आता दारू बिरू प्याला किती आता बघितलेच ना वस्तू हे झालेल्या असतात. आम्ही राबतो आम्ही करतोय. मग तुम्ही महागाई म्हणता कशाला. एक गॅस वाढला आणि हे वाढला. आता तुम्हाला गव्हर्नमेंट तुला सांगतो तांदूळ गहू बिहू फुकट द्यायला आली का नाही. किती गोष्टी निम्मी एसटी भाडं तुम्हाला केली. एक ठिकाणी फुल लेडीजला. मग हे काय नको म्हणणं. मग महागाई कशाला पाहिजे तुम्हाला पैसे. चैन्या पूर्वी आपण सायकल होती चटणी भाकरी वरक्या बटर खाऊन सुखी होतो. आज तुम्ही पैसे असून पण तुम्ही सुखी नाही. तुम्ही निसर्गाला चॅलेंज करायला. निसर्ग सारा देव आहे. ऊन वारा पाऊस ज्याच्या सृष्टी चालते तेच खरे देव आहे. त्यालाच तुम्ही चॅलेंज करणं ही परिस्थिती आहे. आणि काही गरीब नाही आपला देश चांगला सुशिक्षित. आज तुला सांगतो पाकिस्तान बांगला देश तुला सांगतो श्रीलंका आणि चीनची परिस्थिती बघितली तर आपला देश लई चांगला आहे. पण रडायची सवय आपल्या लोकांना. आणि विरोधाला विरोध चांगलं म्हणायचं नाही. उगाच उन्हा जाणं काढायचं त्यामुळे आपली आबरू नाही. हा माझं स्पष्ट मत आहे. विजय साळुंखे सरदार. जय हिंद जय महाराष्ट्र.